नमस्कार. युवा मनवंतर परिवाराच्या वतीने आपणा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेरणेचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील आजचा हा 10वा एपिसोड. मित्रहो, शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यांमागून दणके बसल्याने गलित गात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना अवघ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी माणसाची अस्मिता खडबडून जागी व्हावी, नुसती जागीच होऊ नये तर आसे तू हिमाचल या अस्मितेचे आविष्करण व्हावे, इतकी मोलाची कामगिरी शिवछत्रपतींनी या देशाच्या इतिहासात करून ठेवली आहे. म्हणून तर एखादा मोठा सण साजरा करावा तशी आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो. परंतु या सगळ्यांमधून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात काय ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतात, कोणकोणते बदल घडवून आणतात, हे उलगडून पाहण्यासाठी आजचा हा विशेष एपिसोड. आणि यासाठीचे तरुण तेजांकित असलेले मान्यवर आहेत प्रशांत शांताराम देशमुख, रायगड. पुण्याची वसंत व्याख्यानमाला असो की नाशिकची गोदाकाठची वसंत व्याख्यानमाला, महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्याख्यानमाला, शैक्षणिक संस्था आणि विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापगडचे युद्ध, शिवरायांची युद्धनीती, शिवरायांची आग्र्याहून सुटका यासारख्या स्वराज्याचा रोमांचकारी इतिहास जागृत करणाऱ्या ऐतिहासिक विषयांवरील प्रभावी व्याख्यानातून त्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाला लोकमनात प्रज्वलित केले आहे. यामुळेच भोपाळ साहित्य अकादमीने त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर इंदोरलाही व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. विविध विषयांवरील व्याख्यानांच्या त्यांच्या सीडीज प्रकाशित झाल्या आहेत. जगणं सुंदर आहे, योद्धा संन्यासी, स्वामी विवेकानंद, पसायदान या विषयांवरील त्यांच्या मांडणीने तरुणाईला प्रेरित केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या मालिकेसंदर्भातील शिवधनुष्य या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे. याशिवाय एबीपी माझावरील असा राजा होणे नाही, न्यूज 18 लोकमतवरील विजय उंबरखिंडीचा, झी टॉकीजवरील शिवकल्याण राजा हे त्यांचे कार्यक्रम प्रेक्षकांना भावलेले आहेत. याशिवाय झी 24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमाचे तब्बल 120 भाग त्यांनी सादर केले आहेत. तर दैनिक सकाळच्या गुड मॉर्निंग या सदरातून त्यांनी सदर लेखन केले आहे, ज्याचे पुढे गुड मॉर्निंग हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. इतिहासाचा वर्तमानात उपयोग करून वर्तमानातून इतिहास घडविणारी माणसे तयार व्हावीत या हेतूने जय शिवराय या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. या कार्यासाठी त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयीन जीवनात आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या एका युवा वक्त्याच्या आयुष्याला शिवचरित्राने कशी कलाटणी दिली हे समजून घेणे इंटरेस्टिंग ठरणारे आहे. यासाठी आजचा हा शिवजयंती विशेष एपिसोड आपण आवर्जून ऐकावा ही विनंती. नमस्कार, मी प्रशांत शांताराम देशमुख, रायगड. आज प्रेरणेचा प्रवास या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांच्यामुळे मला सहभागी होता येत आहे, आपल्याशी संवाद साधता येतोय. त्याबद्दल पहिल्यांदा डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचे मनापासून आभार. विश्वाधारनं मला सांगितलं की शिवव्याख्याता आणि जय शिवराय या पुस्तकाचे लेखक इथपर्यंतचा प्रवास हा काही एका रात्रीतला नाहीये, तो कशा पद्धतीचा आहे तो उलगडून दाखवा. मी खरंच या थोड्या वेळामध्ये तो उलगडून दाखवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय. मंडळी, बोलण्याची आवड तर मला म्हणजे अगदी लहानपणापासून होती. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये किंवा जिथे आपल्याला आनंद मिळतोय त्यावेळेस आपल्याला माहितही नसतं की याच्यामध्ये काही करिअर होणार आहे.
म्हणजे अगदी बालवाडीत असताना बोललेले अगदी बदका बदका नाच रे तुझी पिल्ल पाच रे असं हातात माईक घेऊन एका गावाच्या कार्यक्रमामध्ये ते आमच्या आईला सांगितलं तुमचा मुलगा बोलतोय बघा, गावात ऐकायला येत होतं. आणि ती मला वाटते पहिली चुणूक असावी किंवा जाणीव असावी की आपल्याला बोलता येतंय. मग महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या जयंती पुण्यतिथीला प्राथमिक शाळेमध्ये बोललो. त्याच्यानंतर माध्यमिक शाळेमध्ये जिल्हा स्तरावर पहिला आलो, तेव्हा थोडासा असं वाटायला लागलं की आपल्यासारखं कोणाला येत नाही बोलता. मग राज्यस्तरावरच्या स्पर्धेला जेव्हा पहिल्यांदा नाशिकला आचार्य यात्रेला गेलो तेव्हा कळलं की अरे आपल्यापेक्षा खूप बोलणारी माणसं आहेत, खूप बोलणारे विद्यार्थी आहेत आणि ते तर उत्स्फूर्त पण स्पर्धा असते त्यात तर ते आघाडीवर आहेत आणि आपण अजून खूप कमी आहोत याची जाणीव झाली. फक्त स्टेज डेअरिंग येणं म्हणजे वक्तृत्व नाही, विचार पण त्याला असले पाहिजेत हे पहिल्यांदाच जाणवलं. कारण आतापर्यंत पाठ करून बोलत होतो, पाठ केलेलं तर बोलायचं होतं पण उत्स्फूर्तच्या वेळेस कळत होतं आपल्याला अजून भरपूर अभ्यास करायचा आहे. मग त्या सगळ्या दरम्यान डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं. तो डिप्लोमा 3 वर्षाचा होईपर्यंत इकडे वक्तृत्व स्पर्धांमधले राज्यस्तरावरचे पराभवच पदरी पडत होते. पण 3 वर्ष संपली आणि असं कुठं वाटायला लागलं की आता आपला नंबर येऊ शकतो आणि कॉलेजचं शिक्षण संपलं होतं. इंजिनिअरिंगमध्ये एवढी आवड नव्हती, डिप्लोमा केला आता बस झालं, याच्यात पुढे शिकायचं तेवढी घरातली या सगळ्या याच्यामध्ये आणि त्याहीपेक्षा असं म्हणूया आपली आवड जास्त त्या याच्यात नव्हती. पण वक्तृत्व स्पर्धा करता आल्या पाहिजेत म्हणून पुन्हा आर्ट्सला ऍडमिशन घेतलं आणि त्याच वेळेस क्लासेसही सुरू केले. मनसोक्त 7 वर्ष स्पर्धा केल्या आणि तेव्हा मात्र नंबर येत गेले, विजय मिळत गेला. असं वाटायला लागलं की आपल्याला महाराष्ट्र ओळखायला लागलाय बरं का. म्हणजे तोही एक अहंकारच असतो. खरं तर आपल्याला त्याच क्षेत्रापुरतीची माणसं ओळखत असतात त्यावेळेस, पण आपल्याला वाटतं की सगळा महाराष्ट्र ओळखतोय. इकडे क्लासेस चालू होते, स्पर्धा चालू होत्या. स्पर्धाचा प्रवास संपला म्हणजे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. आता प्रश्न असा की जी आतली उर्मी आहे बोलायची ते कुठे बोलायचं, म्हणजे कसं बोलायचं, कुठे बोलायचं. इकडे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. एक नोकरी लागली. त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला कळलं की अरे आपण मशीन बरोबर नाही बोलू शकत. आपल्याला 8 तास काढणं म्हणजे अवघड होत आहे. आपल्याला जिवंत माणसांबरोबर बोलताना कळत सुद्धा नाही वेळ कुठे जातोय. आपण तल्लीन होतो, एकरूप होतो आणि इथं आपल्याला घड्याळात बघावं लागतं आणि असं आयुष्यभर करणं काही शक्य नाही. असं अस्वस्थ व्हायला लागलं, गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आणि योगायोगानं 6 महिन्यात ती कंपनी बंद पडली. लोक कंपनी बंद पडली की दुःखात असतात. कंपनी बंद पडल्यामुळे मी मात्र फार आनंदात होतो की मला कळत होतं ही आपली वाट नाही. आणि त्याच दरम्यान एका चांगल्या वक्त्यांचं म्हणजे डॉक्टर अविनाश धर्माधिकारींचं मी व्याख्यान ऐकलं होतं आणि ते फार छान सांगायचे त्याच्यात की आपल्याला जे आवडतं त्याच्यात आपल्याला उत्तम आणि प्रतिभावंत होता आलं पाहिजे. म्हटलं समाज बाकी माणसं काही म्हणत असली तरी आमच्या रायगडचे ते कलेक्टर होते आणि IAS झालेला माणूस सांगतोय म्हणजे हे खरं असणार. मनात होतं की आपल्याला जे आवडतं त्याच्यात आपण काहीतरी करूया. मग तिथून वक्तृत्व आणि या सगळ्या गोष्टी. पण इकडे कॉलेजवरच्या स्पर्धा पूर्ण झाल्या. आता बोलायचं कुठं, क्लासेस चालू होतेच, आता बोलायचं कुठे. मग काय म्हणूया त्याला की गावातल्या सप्ताहामध्ये कीर्तनाची निवेदनं, राजकीय कार्यक्रमांची सूत्रसंचालनं, मुलाखती घेणं, साहित्य परिषदांमधून बोलणं हे सगळं चालू होतं. पण किस रास्ते जाना आहे हा प्रश्न अजूनही होता. म्हणजे आपल्याला व्याख्याता व्हायचंय, म्हणजे वक्ता व्हायचंय, सूत्रसंचालक व्हायचंय का निवेदक व्हायचंय, याच्यापैकी आपल्याला काय व्हायचंय का की आपण फक्त आवड म्हणून करतोय का याच्यातच करिअर करणार आहोत, याची उत्तरं मात्र मिळत नव्हती. हे सगळं आवड म्हणून चालू होतं. पण एक जाणवत होतं की हेच आपल्याला आवडतंय. एक फार छान होतं की क्लासेस असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासेस ऍडजस्ट करून मला सहभागी होता येत होतं. आणि आता गंमत अशी होती की हे सगळं होत असताना आपण कुठेतरी व्याख्यान द्यावं, व्याख्यान करावं असंही मनात येत होतं. मग नेताजी सुभाषचंद्र बोस, महाभारतातील कर्ण, पहिल्यांदा या 2 विषयांवर व्याख्यानं दिली आणि त्याच्यानंतरचं 3ऱ्या वेळेसचं चरित्र म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज घेतलं. सुरुवातीच्या कालावधीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं म्हणजे काय तर एकतर आग्र्याहून सुटका, अफजल खानवध, पन्हाळ्याहून सुटका
प्रतिष्ठा किंवा शाहिस्तेखानाची बोटं तोडणं एवढं जे नियोजित स्वरूपातलं माहिती आहे तेवढ्यावरच माझं पहिलं व्याख्यान झालं. पण महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांवर असलेलं प्रेम आणि ते बोलल्यानंतर मलाच आतून जाणवायला लागलं की अरे महाराज हे खूप वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आतमधून ऊर्जा देऊन जात आहेत. आणि मग हा शिवव्याख्याता म्हणूनचा जो प्रवास आहे तो खरं इथून सुरू झालाय. मग मनाशी ठरलं की जे जे वाचेल जे जे मिळेल शिवाजी महाराजांवर ते वाचायचं. आणि मग व्याख्यानांना सुरुवात केली. माझ्या रायगड जिल्ह्यांमधून मला बोलवत होते, पण एक क्षण असा होता की आपल्याला आता बाहेरून बोलवलं पाहिजे, बाहेरच्या जिल्ह्यांतून. पण कसं, म्हणजे मी संधी शोधत होतो. बरं, मनात खूप वाटत होतं की प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राध्यापक राम शेवाळकर यांच्यासारखं आपल्याला वक्ता होता येईल का. म्हणजे माझं ते स्वप्न होतं की ही मंडळी जसं महाराष्ट्रातून त्यांना वेगवेगळी आमंत्रणं यायची, ते त्या त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं द्यायची आणि वक्ता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहायचा. आपल्याला असं करता येईल का. पण आपली जरी इच्छा असली तरी लोकांनी आपल्याला बोलवायला पाहिजे ना. कॉलेजमध्ये होतो तेव्हा स्पर्धा असायच्या, आम्ही पत्रक परिपत्रक शोधायचो, कॉलेजचं पत्र घेऊन स्वतःहून जायचो, व्यासपीठ तयार असायचं. इथं आपल्याला व्यासपीठ तयार करावं लागणार आहे, आपली उंची वाढवावी लागणार आहे, अशी की लोकांनी ते बोलवलं पाहिजे. मी वाट शोधतोय. पण मंडळी, तुम्हाला एक सांगू, तुमची तीव्र इच्छाशक्ती असेल आणि त्याला कल्पकतेची, अभ्यासाची जोड असेल, थोडंसं नियोजन असेल आणि डोक्यात असेल की तुम्हाला ना या सगळ्या डोक्यात जर गोष्टी असतील, मेहनत असेल तुमची, परिस्थितीवर आजूबाजूच्या लक्ष असेल, तर कुठे ना कुठेतरी संधी मिळते, कोपरा मिळतो. आमचे चांदवडचे मित्र आहेत प्राध्यापक तुषार चांदवडकर, डॉक्टर प्राध्यापक तुषार चांदवडकर, त्यांनी मला एकदा म्हणाले की प्रशांत, तुम्ही या भागातनं कधी जात असाल तर आपण चांदवड कॉलेजवर जाता जाता तुम्ही जाताय म्हणून व्याख्यानाचं आयोजन करू. आता मी विचार करतोय की जिल्ह्याबाहेर मला जायला मिळालं पाहिजे आणि मला जळगावकडे जायचं होतं एका कामानिमित्त. मी तुषारला सांगितलं की तुषार, चांदवडवरनं जातोय. तो म्हणाला की प्रशांत ये तू, आपण कॉलेजवर घेऊया व्याख्यान. आणि त्यानं पहिलं अगदी साध्या स्वरूपातलं वर्गामध्ये, म्हणजे हॉलमध्ये तो व्याख्यान झालं. आणि त्यावेळेस कॉलेजचे शिक्षक, इतर मंडळी होती, शिवाजी महाराजांवर बोललो आणि ते त्यांना आवडलं. आणि मग मला कळलं आणि इथले प्राचार्य आणि तुषारही म्हणाला की आमच्या कॉलेजची एक मोठी व्याख्यानमाला असते, 7 दिवस ती चालते आणि आता तू त्या व्याख्यानमालेला यायचंय. आणि 2च महिन्यांनी ती व्याख्यानमाला होती. मग तिथे त्या व्याख्यानमालेत जे अगोदर मी एका वर्गामध्ये बोललो होतो ते संपूर्ण कॉलेजची मुलं एका पटांगणामध्ये होती आणि अशा चांदवडच्या डोंगर रांगा मला दिसतात आणि व्यासपीठावरून मी शिवाजी महाराजांवर बोलतोय, असा तो एक छान अनुभव मला मिळाला. आणि त्या किल्ल्यांच्या परिसरात बोलत होतो. त्याची सीडी पण केली होती तुषारनं, तीही मला पाठवली. आणि एक आपल्याला काय म्हणता येईल की म्हणजे एक जिल्ह्याबाहेर आपण इतक्या मुलांसमोर बोलतोय, हेही छान वाटलं. आणि त्या वर्षी काय झालं होतं की 26/11चा हल्ला झाला होता. नाशिकमधलं पंचवटी कॉलेज आहे, त्यांनी असं ठरवलं होतं की आपण गॅदरिंग करायचं नाही, त्याच्याऐवजी समाज प्रबोधनपर एखादं व्याख्यान ठेवायचं. आणि त्या प्राचार्य आडके सरांनी तुषारला विचारलं की तुझ्या माहितीतले कोणी चांगले तरुण वक्ते आहेत का. तुषारनं माझं नाव सुचवलं. मग पंचवटी कॉलेजला मला व्याख्यानाला बोलावलं. तेही व्याख्यान छान झालं. आडके सरांना ते आवडलं. त्या कार्यक्रमामध्ये तिथले शरद बुरकुले सर पत्रकार होते, म्हणजे आता ते निवर्तले, पण ते होते, त्यांनाही आवडलं. आणि असा सगळा प्रवास चालू होता. मला एक छान अनुभव येत होते. चांदवडला बोललो. 2 महिन्यानंतर नाशिक शहरामध्ये, म्हणजे नाट्यगृहामध्ये ते कॉलेजचं व्याख्यान त्यांनी नाट्यगृहात घेतलं होतं. पारितोषिक वितरण पण होता आणि माझं व्याख्यान तिथे बोललो. तो अनुभव आला. अशी ऊर्जा येत होती. आणि 15 दिवसानंतरचा किंवा महिना असेल एक प्रसंग असा की इकडे क्लासेस चालू होते. आता म्हणजे सेंड ऑफचे उद्या 3 शाखा होत्या. 3 शाखांमध्ये क्लासचे सेंड ऑफ होते. ते सगळं नियोजन दुसऱ्या दिवशीचं ठरलं होतं. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी साधारण प्राचार्य आडके सरांचा फोन आला. देशमुख सर,
तुम्हाला आमच्या संस्थेच्या मुख्य गावी मालेगावी व्याख्यानाला यायचंय, येणार का तुम्ही? मला तर आनंदच नाही. येणार का म्हणजे काय? म्हटलं जोरदार तयारी करूया मस्तपैकी आणि जाऊया व्याख्यानाला. म्हटलं सर नक्की येणार. मग मी विचारलं सर पण कधी यायचंय? आता मला अपेक्षित होतं 15 दिवस 8 दिवसानंतरच. आपल्याला आता विचारतात म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवसानंतर व्याख्यान असेल. तर म्हणाले उद्याच यायचंय, उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला नाशिकला पोहोचायचंय, पुढची व्यवस्था मालेगावला न्यायची आम्ही करतो. म्हटलं सर उद्या व्याख्यान आणि तुम्ही आज सांगताय, म्हणजे थोडं अगोदर का नाही सांगितलं? मी असं, मला संधी तर सोडायची नव्हती, म्हणजे नाही तर म्हणायचं नव्हतं, पण मी वाट शोधत होतो की सर म्हणाले देशमुख सर काय झालंय की मालेगावी आमच्या फार मोठी व्याख्यानमाला असते आणि दिग्गज वक्ते मंडळी असतात, दिग्गज माणसं येतात. यावेळेस डॉक्टर नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू यांचं व्याख्यान उद्या मी नियोजित केलं होतं, ठरवलं होतं, बोललो होतो त्यांच्याशी. पण अचानक त्यांना कार्यबाहुल्यामुळे त्यांना येता येत नाही असा आत्ताच त्यांचा फोन आलाय. आणि माझ्यावर तर असं झालंय की संस्थेच्या मुख्य ठिकाणी व्याख्याने वक्ते मी ठरवले, ते नसतील तर पर्यायी वक्ते तितक्याच ताकदीचे द्यायला हवेत. तुमचं व्याख्यान मी ऐकलंय आणि मला विश्वास आहे की तुम्ही छान बोलाल. उद्या येणार का? नाही म्हणू नका. आता माझ्यासाठी ही एकीकडे मोठी संधी पण होती, पण दुसरं आव्हानही होतं की त्यावेळेचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधवांसारख्या माणसाच्या जागी आपल्याला बोलायचंय. आणि आत्ताशी मी या क्षेत्रात नौखा आहे, पण जे म्हणतात ना की आपली तीव्र इच्छा आणि तुम्हाला संधी येत असते, पण ते आव्हान पेलायलाही तुम्ही समर्थ असलं पाहिजे, हिंमत केली पाहिजे, धैर्य दाखवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. मी म्हटलं हो येणार, त्यांना हो सांगितलं, बाकी काय करायचं ते बघू. मग त्यांना हो सांगितल्यानंतर चक्र सुरू झाली. इकडे क्लासचं नियोजन केलं. मग त्यावेळेस अशी 4 व्हीलरही नव्हती की व्याख्यानांना जायला. मग ते माझ्यापासून कर्जत रेल्वे स्टेशन जवळ, मग तिथून कल्याणवरून गाडी बदलून कसारावरून ते जीपनी वगैरे नाशिक, असं करत करत 4 वाजता नाशिकला पोहोचलो. तिथे प्राचार्य आडके सर आणि प्राध्यापक वाघचौरे सर, म्हणजे ते सारथी त्यांची गाडी होती आणि त्यांनी सारथ्य पण केलं आणि 2 तासात आम्हाला मालेगावला पोहोचवलं. आम्ही मालेगावात गेलो. तुडुंब म्हणजे पटांगण असं वक्त्यांनी फुलून गेलं होतं. नरेंद्र जाधवांचं ऐकायला सगळे उत्सुक होते. आणि मी जेव्हा व्यासपीठाकडे जात होतो, त्यातले जे नरेंद्र जाधवांना ओळखणारे होते त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते की हे नरेंद्र जाधव आहेत, एवढ्या कमी वयाचे. ज्यांनी पाहिलंय त्यांना तर ते कळत होतं की हे नरेंद्र जाधव नाही आहेत, आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना वाटत असतील एवढ्या कमी वयाचे. मग तिथे गेल्याननंतर सांगितलं गेलं की नरेंद्र जाधव सर येणार होते, पण त्यांचं अचानक कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या जागी हे रायगडचे प्रशांत देशमुख हे वक्ते आले. आता त्यावेळेस माझं वय आणि हे सगळं पाहता श्रोत्यांच्या चेहऱ्यावर अशी प्रश्नचिन्ह होती. पण माझ्यासाठी आव्हान होतं की ही संधी आहे, इथे जर आपण बॅटिंग केली, इथे जर आपल्याला छान काही करता आलं तर त्या सगळ्या परिसरात आपलं नाव होणार आहे, हे सगळं डोक्यात होतं. आणि नाव होणार आहे हे म्हणण्यापेक्षा मला माझ्या कामाशी एकरूप होण्याची ती संधी होती, मला सिद्ध करण्याची ती संधी होती. आणि जी आपण म्हणतो आपल्या आतमध्ये क्षमता असते, त्या जोशात त्या क्षमतेमध्ये व्याख्यान झालं. आणि मला दिसत होतं समोर प्राचार्य आडके सर बसलेत, कारण इतर कुणासाठी व्याख्यान कसं होतंय याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त तणावाखाली कोण असतील तर प्राचार्य आडके सर असतील. कारण व्याख्यान चांगलं झालं तर वक्त्याचं लोक कौतुक करतात, पण नाही चांगलं झालं तर त्याला बोलवलंय कोणी याला शोधत असतात. त्यामुळे एक 10 मिनिटात जसं प्राचार्य आडके सरांचा चेहरा खुलत होता तसं मला जाणवत होतं की आपलं व्याख्यान छान होत आहे, लोकांच्या टाळ्या मिळत होत्या. नंतर खाली आलो, आडके सरांनी मला मिठीच मारली, हात मिळवला आणि म्हटलं जिंकलो देशमुख आपण. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे ना तो आजही मला आठवतोय. आणि मग आमच्या प्राध्यापक वाघचौरे सरांनी त्यांनी नवीन घेतलेल्या मोबाईलमध्ये माझं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं होतं, ते मला पाठवून दिलं. त्याची मी सीडी केली, म्हणजे सीडी मध्ये ते रूपांतरित केलं. आणि आमच्या पुणे बघा एकातून एक एक संधी कशी मिळते. पण संधी मिळण्यासाठी तुम्हीही काही प्रयत्न केले पाहिजेत. असं नाही होत की तुम्ही बसलात आणि तुम्हाला संधी मिळाली. ते ऑडिओ आल्यानंतर मला माहिती होतं की हे कोण, ज्यांना आवड असेल त्यांच्यापर्यंत हे आपण पोहोचवलं पाहिजे. आता आपण पेरत राहिलं पाहिजे, कधीतरी ते उगवेल पण आपण पेरलं पाहिजे. मग ते आलेली सीडी मी आमच्या पुण्याचे आमचे मित्र आहेत डॉक्टर मंदार
बेडेकर त्यांना पाठवली. त्यांनी ती सीडी वसंत व्याख्यानमालेच्या टीम समोर ठेवली. आता वसंत व्याख्यानमाला इतक्या वर्षाची 150 वर्षाची परंपरा असलेली, मी असं अपेक्षित धरलं होतं की जेव्हा आपण वेल नोन आपलं नाव स्थिर होईल तेव्हा आपल्याला तिथे बोलावतील 55-60व्या वर्षी वगैरे असं. आणि तुम्हाला सांगतो की त्याच वर्षी वसंत व्याख्यानमालेत वक्ता म्हणून बोलण्याचं मला आमंत्रण पत्र आलं. आणि ते पत्र असं भारदस्त होतं की आतापर्यंत आमच्याकडे कोण कोण बोललेले आहेत त्यांची अशी साधारण नावं दिली होती. आणि त्याच पंक्तीमध्ये तुम्ही बसत आहात, तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत. म्हणजे असं मुठभर मांस आल्यासारखं मला वाटत होतं. मग असं छान व्याख्यान. मग आमचे जी काय म्हणूया आपण आपल्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींना घेऊन आम्ही असं 2 गाड्या करून, म्हणजे माझी तर आणि आपण नवीन असल्यानंतर कसं करतो 2 अजून आमच्या गावातल्या गाड्या असं करून आमच्या गावाला, आमच्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांना त्यातलं कळतंय त्यांना ते कौतुक होतं की वसंत व्याख्यानमालेत बोलवलंय. त्यामुळे ती मंडळी अशी हौशेनं आली होती. म्हणजे 20 श्रोते तर माझ्या बरोबरच होते त्या व्याख्यानाला. आणि ते व्याख्यान झालं. आणि बघा काय की त्याच वर्षी नाशिकच्या गोदाकाठच्या व्याख्यानमालेलाही हे जे पंचवटी कॉलेजला बुरकुले सर भेटले होते ना, त्यांनीही नाव सुचवलं होतं. कारण नाव सुचवलं म्हणजे त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिनाभराच्या व्याख्यानमालेत एक व्याख्यान त्यांच्याकडून होतं आणि त्यांनी ते सुचवलं होतं. मग त्या वर्षी तिथेही संधी मिळाली. असं सगळं चालू असताना आता मला असं वाटायला लागलं होतं की हे सगळं चाललंय, पण ही जी प्रसिद्ध माध्यमं आहेत, तुम्ही टीव्हीवर कुठेतरी आला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रापर्यंत तुम्ही लवकर पोहोचाल. व्याख्यानातून तुम्ही तर पोहोचतायच तिथे, पण अजून तुम्हाला असं ते मनात येत होतं. पण कसं बरं, आमच्या गावाजवळ नितीन चंद्रकांत देसाई हे जे कला दिग्दर्शक आहेत त्यांचा ND स्टुडिओ असा तयार झाला होता आणि तिथे शूटिंग वगैरे होतात हे माहिती होतं, पण त्यांच्याशी काही ओळख नव्हती. आणि त्याच दरम्यान राजा शिवछत्रपती मालिका स्टार प्रवाहावर सुरू झाली होती आणि त्याचं सगळं शूटिंग स्टुडिओत होत होतं. आणि तो स्टुडिओ माझ्या गावातच आहे, पण माझं काही नितीन देसाई सरांबरोबर ओळख नव्हती. बरं, असं कुणाला घेऊन म्हणायचं की चला माझी ओळख करून द्या, त्यालाही काही अर्थ नव्हता. आमच्या गावातली काही मंडळी कामगार म्हणून तिथे जात होती, पण चांगल्या तगड्या माणसांकडून ओळख झाली पाहिजे. आणि ते पण योग बघा कसे सांगले जातात की महाडच्या एका कार्यक्रमात तिथले किशोर धारिया सर यांच्याशी ओळख झाली होती आणि ते एकदा स्टुडिओत जाताना पहिल्यांदा माझ्या घरी आले आणि मला घेऊन स्टुडिओत गेले. नितीन देसाई सरांशी त्यांनी ओळख करून दिली. पुन्हा 8 दिवसांनी असं झालं की पानिपतकर विश्वास पाटील साहेब पूर्वी आमच्या रायगड जिल्ह्याला CEO होते. त्यावेळेस स्वच्छता मोहिमेमध्ये मी व्याख्यानं द्यायचो. त्यांची 1-2 वेळा मुलाखत घेतली होती, त्यांच्याशीही मैत्री झाली होती. त्यांना स्टुडिओत जायचं होतं, तेही मला बरोबर घेऊन गेले. पुन्हा नितीन देसाई सरांशी ओळख करून दिली. 8च दिवसात या मुलाची ओळख 2 वेगवेगळ्या ठिकाणची माणसं करून देत आहेत आणि चांगली माणसं करून देत आहेत, मोठी माणसं त्या क्षेत्रातली नावाजलेली करून देत आहेत. म्हणजे या पोराच्यात काहीतरी चमक असावी असं नितीन देसाई सरांना वाटून गेलं असावं. मला ते म्हटले तुम्ही एकदा आमच्या भूषण तेलंग आणि विजय राणेंना येऊन भेटा. मला काही कळेना नक्की भेटा कशाला, पण एक मनात वाटत होतं बरं का की सोमवार ते शुक्रवार मालिका असायची आणि शनिवारी ना दिग्गज इतिहासकारांना बोलून चर्चा असायची त्या मालिकेवर. पण आता म्हटलं आपण आत्ता नौखे आहोत आणि हे इतिहासकार दिग्गज आहेत, आपल्याला कुठे तिथे बोलवतील. पण म्हटलं त्या मंडळींना भेटा, म्हटले कशाला भेटा माहित नाही. मी जाऊन भूषण तेलंग आणि विजय राणेंना ज्या दिवशी भेटायला गेलो होतो, सहज साध्या ड्रेसवर गेलो, गावाजवळच आहे, तर त्या दिवशी नेमकं शिवधनुष्याचं शूटिंग चालू होतं आणि नियोजित 2 पाहुणे त्यांनी बोलवले होते. त्यातले एकांना काहीतरी म्हणजे हे पाहुण्यांना ना मला फलदायक आहेत बरं का, लाभदायक आहेत. ते जेव्हा कुठे येत नाहीत तिथे मला मोठी संधी असते, पण त्याच्यासाठी तयार पण राहिलं पाहिजे. की त्यांनी मला कशासाठी बोलावलं होतं, म्हणजे भेटायला गेलो, त्यांना सांगितलं मी हे करतोय. सर म्हटले होते देसाई सर की तुम्हाला भेटा. त्यांच्या लक्षात आलं कशाला सांगितलं असावं भेटावं. आणि त्या दिवशी नेमकी एक पाहुणे नव्हते. आता त्यांचंही काम आणलं होतं, शूटिंग आणलं होतं. मग त्यांनी मला विजय राणे सर माझ्याकडे असं साशंकपणे बघत होते, कारण मी असं साध्या कपड्यात होतो आणि वय त्यात लहान आणि याचा नक्की अभ्यास असेल का या माणसाचा. मला म्हणाले आमची मालिका मिर्झा राजांपर्यंत आले आणि आम्हाला त्या प्रकरणावर बोलणारी व्यक्ती हवी आहे, तुम्ही बोलू शकता का त्या प्रकरणावर. आता मी तोपर्यंत महाराजांचा अभ्यास अगदी खोलात जाऊन सुरू केला होता
आणि मला माहिती होतं मिर्झा राजा प्रकरण हे सगळं. म्हटलं हो बोलीन, असं मी शांतपणे सांगितलं. तरी ते साशंकतेनंच बघत होते. मला कळत होता त्यांचा चेहरा, पण म्हटलं त्यांचंही म्हणजे त्यांनी विचार केला, त्यांचंही काम आडलं होतं. माणूस आयता आलेला आहे, जवळचा आहे, तर करून घेऊया, शूट तर करू, पुढे प्रसारित करायचं की नाही ते बघू, असा त्यांनी विचार केला असावा. मला म्हणाले गडद रंगाचा शर्ट लागेल, आणता येईल? म्हटलं हो. मी भावाला, माझ्या निखिलेशला फोन केला भावाला आणि म्हटलं एक 3-4 गडद रंगाचे शर्ट घेऊन ये. त्याला काही कळे ना की दादा कशाला स्टुडिओ शर्ट आणायला सांगतो. तो मला विचारला कशाला, म्हटलं तू घेऊन ये मग सांगतो. तो घाईघाईत घेऊन आला आणि मग त्याला मी सगळं सांगितलं. आम्ही विजय राणेंकडे गेलो, 3-4 शर्ट दाखवले, त्यांनी एक पसंत केला, तो मी घातला आणि म्हणे बसा. आणि त्यांनी मला बसवलं तिथे एका गादीवर. ते समोर बसलेले होते निवेदक आणि मग त्यांनी विचारला प्रश्न, मी दिली उत्तरं. असे 2-3 प्रश्न झाले. नंतर विजय राणेंचा चेहरा जरा खुलला होता. मला म्हणाले छान आहे, छान आहे, बरं बोलताय. आधी सावधपणेच ते बोलत होते. म्हटलं हा धन्यवाद. आणि मी गेलो घरी निघून. म्हटलं मला फक्त कधी दाखवणार आहेत ते सांगा. मग त्या दिवशी तो भाग दाखवला जाणार होता. मी त्या दिवशी महाडमध्ये होतो. तिथे मला वाटतं ओळखीतल्या आमच्या घरी टीव्हीवर तो मी भाग पाहिला. आणि नंतर मला विजय राणेंकडून कळलं काही दिवसांनी की तुमच्या भागाला चांगला TRP मिळालाय. त्याच्यानंतर त्यांनी 9 भाग शूट केले आणि तिथे खऱ्या अर्थानं मी शिवव्याख्याता म्हणून म्हणजे महाराष्ट्राच्या समोर आल्यासारखं झालं. मलाही खूप छान वाटलं की अरे ही खूप चांगली गोष्ट आहे. मला आतून आनंद पण होत होता. पण मंडळी याच्यात एक आहे बघा, प्रत्येक संधी जेव्हा जेव्हा आली तेव्हा आधी त्याचा अभ्यास होता. असं नाही झालं की अचानक संधी आली आणि आपण तयारच नव्हतो. एकतर पहिली गोष्ट तुमचा अभ्यास सातत्यानं चालू असला पाहिजे आणि संधी आली की तुम्ही हिंमत पण केली पाहिजे. नाहीतर असं होतं, एक तर लोकांचा अभ्यास नसतो, हिंमत करतात. दुसरं असं होतं की अभ्यास असतो पण संधी आली की हिंमत करत नाही. या दोन्ही गोष्टी एकत्रित साधल्या पाहिजे. हे एका दिवसाचं काम नाही, ती साधना आहे आणि ती कासवासारखी का होईना सातत्यानं चालू ठेवली पाहिजे. आयुष्य कधीतरी संधी देतं, एक काहीतरी ध्येय समोर केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे जाणीवपूर्वक. त्याच्यासाठी आपल्याला काही मोह सोडावे लागतील, स्वतःला शिस्त घालून घ्यावी लागेल, स्वतः त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागेल. असं नको व्हायला की एखाद दिवशी माझ्या मनात आलं मला हे करायचंय आणि जे जितक्या वेगात आलं तितक्याच वेगात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते निघून गेलं, परत दुसऱ्या दिवशी वाटलं मला दुसरं करायचंय. एक ध्येय माझ्या डोळ्यासमोर स्थिर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी सातत्यानं हळूहळू का होईना काम करत राहिलो पाहिजे. संधी येते, संधी नियती निसर्ग देतो, कारण तुमच्या मनाचे तरंग उमटत असतात. तुम्हाला निसर्ग बघत असतो की तुम्ही संधी मागताय, पण त्याच्यासाठी तुम्ही कष्ट किती करताय, मेहनत किती घेताय. तुमची परीक्षा परमेश्वर पाहत असतो, नियती पाहत असते, निसर्ग पाहत असतो. मला असं वाटतं ज्यांना ज्यांना जे आवडतंय त्यांना त्या क्षेत्रात जे करायचंय त्यांनी या सगळ्या गोष्टी तयार ठेवून ते केलं पाहिजे. आता अजून एक पुढचा प्रवास बघा कसा सांगतोय, काय आहे. एक त्या मालिकेमध्ये शिवधनुष्यमध्ये शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परतीचा प्रवास मी मांडला होता आणि तो आमच्या अकलूजच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या परिचयाच्या असलेल्या सविता होरा मॅडमनी तो ऐकला होता, भाग पाहिला होता. आणि त्यांनी बारामतीला सुनंदाताई पवारांना माझ्याबद्दल सांगितलं की हा मुलगा चांगलं बोलेल. आणि त्या परिवर्तन व्याख्यानमालेचं गदिमा सभागृहात होते, तिथेही दिग्गज लोक येऊन गेले आणि तिथलं आमंत्रण आलं. मी त्या गदिमा सभागृहात गेलो आणि सुनंदाताई आणि राजेंद्रदादा पवार यांनी मला पाहिलं. बरं, माझं नाव ज्यांनी सुचवलं होतं त्या दिवशी सविताताईंना यायला जमलं नव्हतं अकलूजवरून बारामतीला, त्या बाहेर होत्या. यांचे चेहरे साशंकच होते, कारण म्हणजे मी असा काय म्हणता येईल नवखाच होतो, कारण फार नाव नव्हतं झालेलं इतकं. तर सुनंदाताई आणि राजेंद्र दादा माझ्याशी गप्पा मारल्या, पण मला थोडासा ताण, म्हणजे कदाचित माझ्याच मनात वाटत असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं की आतापर्यंतचे जे वक्ते आलेत आणि यांचा आवाज पण बारीक, हे शिवचरित्रावर बोलतील का. पण तुम्हाला सांगतो ते खच्चून भरलेलं गदिमा सभागृह आणि त्याच्यात 1.5 किंवा 2 मिनिटानंतर जी टाळी पडली, ती टाळी म्हणजे टाळ्यांचा कडकडाट आणि त्याच्यानंतर मग खूप छान बोलता आलं.
सुनंदाताईंनी आणि राजेंद्र दादांनी त्याची मला सीडी करण्याची परवानगी दिली, संमती दिली आणि मग माझ्या व्याख्यानाची पहिली सीडी प्रकाशित झाली, राजा शिवछत्रपती. आणि मग असा हा प्रवास चालू होता. त्याच्यानंतर जी24 तासला पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम झाला. त्याच्यावरनं जगणं सुंदर आहे याची ही सीडी आली. व्याख्यानांना सुरुवात केली. वेगवेगळे विषय मी व्याख्यानांसाठी वाढवत होतो. हा सगळा प्रवास अतिशय छान चालू होता. लिखाण झालं पाहिजे असे बरेच जण म्हणत होते आणि योगायोगानं सकाळमध्ये लिहायला संधी मिळाली आणि वर्षभर गुड मॉर्निंग नावाचं सदर चाललं. ते छान चाललं आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्याचं पुस्तक झालं पाहिजे. मग त्या गुड मॉर्निंगच्या 51 लेखांचं गुड मॉर्निंग हे पुस्तक झालं. मग व्याख्यानांच्या ठिकाणी सीडी आणि पुस्तकालाही मागणी वाढली. असा सगळा प्रवास छान चालू होता बघा. पण मंडळी लक्षात घ्या, अचानक काहीतरी तुमच्या प्रवासामध्ये थोडासा बॅडपॅच येतो आणि तसं होतं. तसं कोरोनाचा काळ आला. बरं झालं होतं असं की तोपर्यंत त्याच्या अगोदर मी जय शिवराय पुस्तकाचं लिखाण सुरू केलं होतं. कारण तोपर्यंत अभ्यासाला बरीच वर्ष, 12-1 वर्ष एक तप होत आलं होतं आणि माझ्या डोक्यात होतं की चरित्र तर लोकांना माहिती आहे, पण शिवाजी महाराज आणि आत्ताची परिस्थिती हे सगळं आपण जोडलं पाहिजे. नुसतं शिवाजी महाराज सांगायचं, लोकांना छान वाटलं, व्याख्यान छान झालं असं नको. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात खूप अशा घटना आहेत की ज्या अजून लोकांच्या समोर आल्या नाहीत, पण त्या प्रत्येक बारीक बारीक घटनेतनं शिवाजी महाराज समजून येतात, त्यांच्या आमचे गुण दिसतात आणि आता सध्या परिस्थितीत आम्हाला ते आमच्या अंगी घेता येतील. फक्त असं विवेचन पाहिजे की महाराजांवर प्रेमच, की महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आणि त्यातून नेमकं काय घ्यायचंय. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग मोजक्या शब्दात सांगितला प्रभावीरित्या आणि त्यातून नेमकं काय घ्यायचंय तेही सांगितलं. असं दोन्ही जर ठेवलं समोर तर लोकांना ते आवडेल, लोकांना भावेल, लोक ते कृतीत आणतील, कारण महाराजांवर प्रेम. मग म्हटलं असं काहीतरी लिहूया आणि मग तसं जय शिवरायची निर्मिती झाली. 55 लेख आहेत आणि प्रत्येक प्रकरणातून शिवाजी महाराज आपल्याला सांगतायत की काय शिकायचं. हे सगळं लिहिलं बरं का. पण त्या दरम्यान काय झालं बघा की कोरोनाच्या काळाच्या आधी गुड मॉर्निंग पुस्तक होतं. समोरची 4-5 व्याख्यानं ही लागलेली होती. 1000 पुस्तकं गुड मॉर्निंगची छापून आली होती घरी आणि लॉकडाऊन लागला. तो किती दिवस चालेल काहीच माहित नव्हतं. सगळं शिलकीवरच चालू होतं. सगळं जे चाललंय ते सगळं शिलकीवरच चालू होतं त्या कोरोनाच्या काळात. आणि त्याच्यामध्ये जय शिवरायाची निर्मिती करायची तर पुन्हा पैसे आपण गुंतवायचे, म्हणजे छपाई करून आणायची. व्याख्यानं रद्द झालेली होती कारण कोरोनाच्या या सगळ्या काळामुळे. आणि व्याख्यानं रद्द झाल्यामुळे, कोरोनाच्या काळामुळे व्याख्यानं रद्द झाली होती आणि शिलकीतल्या सगळं पैशावर चालू होतं. समोर मोठा प्रश्नचिन्ह होतं की हा काळ कुठपर्यंत चालू राहील, लॉकडाऊन किती असेल. आता जय शिवराय पुस्तक छपाई करून आणायला इतके पैसे गुंतवायचे का आणि ते पुस्तक लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. कारण 1.5 वर्ष तर सगळं जे आहे ते सगळं शिलकीवर चाललंय. पण लेखकाला आपलं पुस्तक आलं समोर हाच आनंदाचा क्षण असतो ना. ते पैसे गुंतवले. मला आजही असं आठवतं, मी आणि माझा भाऊ जेव्हा जय शिवराय पुस्तकाची छपाई होऊन येत होती प्रवासात, तसं पुस्तक आम्ही असं तासभर म्हणजे मी बघत त्या प्रवासात होतो की कशी छान आहे. आणि भाऊ देखील मग रात्री तो पुस्तक पाहत होता. तो जो क्षण आहे तो खूप आनंददायी असतो. पण तुम्हाला सांगतो ते सगळं जे मागचा 1.5 वर्षाचा जो कठीण काळ होता, पैशाची आवक काहीच नव्हती. पण जसं जय शिवराय पुस्तक आलं, विश्वास नांगरे पाटील सरांची प्रस्तावना त्याला आहे, सोशल मीडियावर मी एक पोस्ट टाकली नांगरे पाटील सरांना पुस्तक देण्याचा. बाबा, मी आणि कारण प्रकाशनही झालं नाही त्या काळात असं जाहीर, असं त्यांना पुस्तक दिलं हेच प्रकाशन. बाबा, मी विश्वास नांगरे पाटील सर पुस्तक देतानाचा फोटो आणि मी त्याच्यावर पोस्ट लिहिली होती, ती मी सोशल मीडियावर टाकली. आणि महाराजांवर इतकं प्रेम लोकांचं की ती परस्पर इतकी व्हायरल झाली की मला महाराष्ट्रातनं कुरिअरनं मी पुस्तकं पाठवायला लागलो. लोक गुगल पे करू लागली. माझी 1.5 वर्षाची थांबलेली आवक
आणि विजयाचा प्रवास सुरू झाला असं मला वाटायला लागलं. जय शिवराय घरात आल्यापासून भावात आणि माझ्यामध्ये नाही, आमच्या अख्ख्या घरामध्ये असं एक चैतन्य आल्यासारखं झालं. मग वेगवेगळ्या मागणी यायला लागल्या, लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांनी खूप छान प्रतिक्रिया दिली आहे आणि असं दिग्गज मंडळींकडून खूप चांगल्या त्याच्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. आणि मग जय शिवरायचा प्रवास सुरू झाला. आता तर व्याख्यानही सुरू होत आहेत. पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे गेल्या 5-6 महिन्यामध्ये 4,000 प्रती, म्हणजे 4,000 घरांपर्यंत हे पुस्तक पोहोचलंय. म्हणजे मला वाटत होतं प्रतिसाद मिळेल, पण इतका प्रतिसाद मिळेल असं अपेक्षित नव्हतं. त्याची आता 3री आवृत्ती ही छपाईला दिली आहे आणि आता ती काहीच दिवसात येत आहे. मला त्या सगळ्या मंडळींना सांगायचंय, निसर्ग तुमची परीक्षा घेतो, पण तुम्ही टिकून राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. तुमचा विजय नक्की असतो. तुम्ही हे लक्षात ठेवा. माझ्याशी संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर देतोय 9822-650-280. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, या सगळ्या याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा मला खूप चांगला, काय म्हणूया त्याला, खूप चांगला सपोर्ट मिळाला, प्रतिसाद मिळाला. माझी आई, माझे बाबा, माझी पत्नी, म्हणजे आपण म्हणतो की यशस्वी पुरुषापाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. माझी पत्नी, माझी कन्या जी फार खोडकर आहे, माझा भाऊ, त्याचा छोटा मुलगा 3 वर्षाचा आहे, तो चिकू, असे आम्ही सगळे एकत्र कुटुंबात आहोत. माझा विजय हा त्यांना त्यांचा विजय वाटलेला आहे. माझा विजय हा त्यांना त्यांचा विजय वाटतोय. हाच माझ्यासाठी मोठा विजय आहे. तर ही सगळी नाती सांगत आणि असा हा प्रेरणेचा प्रवास तुम्ही सुद्धा चालू ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.